अहमदनगर जिल्हा बँक भरतीला स्थगिती द्यावी, छात्र भारती संघटनेची मागणी। अहमदनगर जिल्हा बँकेच्या वतीने 700 जागांसाठी सेवक भरतीसाठीची प्रक्रिया सुरू झाली असून सदर भरतीमध्ये कायदेशीर कुठलेही आरक्षण न ठेवता आरक्षण विनाच सदर भरती पार पाडली जात आहे। आरक्षण न ठेवता भरती केली जाणे म्हणजे भारतीय संविधान आणि सामाजिक न्यायाच्या विरोधात आहे। आज एका बँकेने आरक्षण विना भरती सुरू केली आहे। भविष्यात सर्व ठिकाणच्या बँका हीच भूमिका घ्यायला लागतील। हा आरक्षण संपवायचा डाव असल्याचे दिसत आहे। यामुळे छात्र भारतीच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे लेखी पत्राद्वारे मागण्या केल्या आहेत। त्यात त्यांनी म्हटले आहे की एडीसीसी बँकेत 700 जणांची नोकर भरतीची प्रक्रिया सुरू केली आहे। सदर नोकर भरती करताना एससी, एसटी, व्हीजेएनटी, ओबीसी, एसबीसी यांचा अनुशेष शिल्लक असतानाही सर्व जागा आरक्षणाशिवाय भरण्याचा घाट घातला आहे। बँकेचा असा दावा आहे, आम्हाला महाराष्ट्र शासनाने आरक्षणाशिवाय नोकर भरती करण्याची परवानगी दिलेली आहे। असे असेल तर शासनाने संविधानाच्या कलम 340, 341, 342 कडे दुर्लक्ष करून सामाजिक न्यायाच्या तत्वांचा भंग केला आहे। सदर भरती संविधानाचे उल्लंघन करून होत असल्यामुळे बेकायदेशीर आणि समाजातील वंचित घटकांवर अन्यायकारक आहे। जिल्हा मध्यवर्ती बँक जिल्ह्यातील अग्रगण्य बँक असून बँकेचे सेवक भरतीचे जे नियम सहकार खात्यांकडून मंजूर करून घेतले आहेत त्यात राखीव जागांची तरतूद आहे। या नियमांमध्ये कोणताही बदल झालेला नसताना एडीसीसी बँक अहिल्यानगर यांनी आरक्षणाशिवाय नोकर भरती करण्याचा घाट घातला आहे। या आरक्षणाच्या धोरणाला विरोध करणारा सामाजिक न्याय विरोधी शक्तीचा डाव असल्याचे दिसत आहे। एडीसीसी बँकेच्या आरक्षणाशिवाय नोकर भरती करण्याचा निर्णयाला आमचा तीव्र विरोध असून महाराष्ट्र शासनाने त्याला त्वरित स्थगिती द्यावी, अन्यथा या विरोधात सनदशीर मार्गाने तीव्र जनआंदोलन केले जाईल व त्यामुळे होणाऱ्या सर्व परिणामाची जबाबदारी शासनाची राहील याची महाराष्ट्र शासनाने नोंद घ्यावी। या मागणीचे निवेदन अकोले तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देण्यात आले। जर भरती रद्द नाही केली तर मोठ्या स्वरूपात आंदोलन करण्यात येईल। यावेळी छात्र भारतीचे राज्य कार्याध्यक्ष अनिकेत घुले, विशाल शिंदे, गणेश पवार, सुदर्शन रूपवते, शर्वरी नाईकवाडी, साक्षी धुमाळ, अवधूत नवले, उदय पवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते। धुमाळ, अवधूत नवले, उदय परिवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते।